अध्याय 7. ज्ञान विज्ञान योग. भगवत ज्ञान. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील हे आता ऐक. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणण्याची शिल्लक राहणार नाही. सहस्रावधी मनुष्यापैकी एखाद्याच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हे महाभाऊ अर्जुना, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहे. हे महाभाऊ अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी प्रकृती आहे जिच्यामध्ये जीवाचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधण्याचा उपयोग घेतात. सर्व सृष्टी, प्राणी मात्रा, उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगामध्ये हे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे, ज्याच्या उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताचा मीच आहे हे निश्चितपणे जाण. हे धनंजय, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेच तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्येच आश्रित आहे. हे कोणते? पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामध्ये ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे, पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे, सर्व जीवनामध्ये जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्यामध्ये तप मी आहे. हे पार्थ, अस्तित्वातील सर्व वस्तूंची बीज, बुद्धिमानाची वृद्धी आणि सर्व शक्तिमानाची शक्ती मी असल्यानेचे कारण ते जाण. मी बलवानाचे बल आहे, जे काम तसेच आसक्तीरहित असते. हे भरत श्रेष्ठ अर्जुन, धर्मतत्व विरुद्ध नसणाऱ्या कामही मीच आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एक दृष्टीने मी सर्व काही आहे, म्हणून मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट हेच माझ्या अधीन आहेत. त्रिगुणांनी सात्विक, राजकीय आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही. 3 प्रकृतीच्या गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहे ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. ते अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहे, नराधम आहे. याचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे आणि जे आसुरीची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाही. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात: अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. निसंशय हे सर्व भक्त उदार आहे, परंतु जो माझा ज्ञानामध्ये स्थिर झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणे मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च व सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. अनेक जन्म आणि मृत्यू याच्या वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणाचे परमकारण असल्याचे जाणून मला शरण येतो.
अशा महात्मे अत्यंत दुर्लभ असतात, ज्याचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, जे ते अत्यंत देवतांना शरण जातात आणि आपला स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानाचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवताचे उपासन करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादित करण्याचा प्रयत्न करतो आणि आपली इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवताची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळ मर्यादित व अनित्य असतात. देवताचे उपासक लोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परम धामाची प्राप्ती करतात. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता अव्यक्त धारण केले आहे. त्याच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी व अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीच प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकटत राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असण्याचे ते जाणू शकत नाही. हे अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळ घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्यात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणी जाणत नाही. हे परमतप भारता, इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्म केली आहेत आणि ज्यांच्या पापकर्मे पूर्णपणे नष्ट झालेली आहे, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ इच्छेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहे, ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे हे ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीच्या संचालन, देवतांच्या नियंत्रण, सर्व यज्ञाच्या अधिष्ठाता भगवान म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. अध्याय 7 संपूर्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.